शिवमुद्रा शेतकरी गटावरील कोट्यवधींच्या अनुदानातील गैरव्यवहार, बोगस सभासद नोंदणी, मशिनरी खरेदीतील भ्रष्टाचार, नियमबाह्य खर्च आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदारांनी गटाची मान्यता रद्द करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे। गोरगरीब शेतकऱ्यांचा घामाचा पैसा या पांढरपेशी पुढाऱ्यांच्या बगलबच्च्यांना देण्याचा डाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आखलेला आहे। शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे। जवळपास 70 ते 80 याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, तलाठी आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त आहे। अशी जी काही लोक आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे। काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो, ते आयुष्यात त्यांनी आजपर्यंत कधी सही केली नाही, त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस गट स्थापन केलेला आहे। शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही। 1 कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या शेडमध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेली आहे। 1 कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना 1 कोटी रुपये अदा केलेले आहेत। स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते, मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोलतांडा दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब, खोट्या मशिनरी आणून जुन्या स्क्रॅप मधल्या मशिनरी तिथे बसवलेल्या आहेत। याबरोबर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यानं हा सगळा मॅनेज केलेला असताना, तो उपविभागीय कृषी अधिकारी झालेला असताना, तक्रार असताना देखील चौकशी चालू असताना यानं 15 लाख रुपये त्या गटाच्या खात्यावरती तिने वर्ग केलेले आहेत। GSTची खोटी बिलं जोडलेली आहेत। आज अशा पद्धतीने शासनाचं 1 कोटी रुपये यांनी लाटलेलं आहेत। गोरगरीब शेतकऱ्याला PM किसानचं 1500 रुपये देताना शासन त्या शेतकऱ्याला 15,000चा घाम गळतं, मात्र या ठिकाणी कोट्यावधींची खैरात बाटली जात आहे। इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार खपवून घेणार नाही। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।